अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखते: हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका, कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंग्सशी खेळू शकतात. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा. विश्वास करणे शिकणं सर्वात मोठे कार्य आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जगात सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मरण पावणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास. आयुष्यात कधीही कुणाचा विश्वास म्हणजेच अगदी स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही मिळवू शकाल, पण स्वतःचा विश्वास मिळवणे खूप कठीण. जो तुमच्या डोळे बंद करून विश्वास करतो त्याचा विश्वास कधीच तोडू नका. विश्वास हा रबरासारखा असतो, प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. विश्वासात जेव्हा विष मिसळतं तेव्हा ते नातं तोडून टाकतं. विश्वास करणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारा मूर्ख असतो, कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळील व्यक्तीला गमावतो. विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदर 10 वेळा विचार करा, कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात. विश्वास कमवायचा असेल तर प्रामाणिक राहा. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली. विश्वास हा स्टिकर सारखा असतो, दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही. जेव्हा ट्रस्ट तुटतो तेव्हा सॉरीचा काही अर्थ उरत नाही. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी 1 सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य. विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा देवही आपल्यासाठी कुठेतरी काही चांगलं करत असतो. त्याची चिंता न करता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्यासी. संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. सुख बाहेर आहे, आनंद आत आहे. व्यायामामुळे बुद्धी आणि मन दोघांचे सामर्थ्य प्रभावी होते. कबूतराला गरुडांचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीच वेळ रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. होकार नाकारायला आणि नाकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. कोणी कौतुक करो वा टीका, दोन्ही तुमच्या फायद्याचेच. कसे तर कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी. फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. प्रत्येक क्षण आपल्या काही ना काही शिकवत असतो. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.